योद्धा न्यूज मराठी। चास कमान आणि कळमुडीच्या पाण्यासाठी राजगुरू नगर मध्ये धडकला भव्य मोर्चा। तहसीलदारांना दिले निवेदन। राजगुरू नगर धरण उशाशी आणि कोरड घशाशी अशा संतप्त भावना व्यक्त करत खेड तालुक्यातील पश्चिम भागातील हजारो ग्रामस्थांनी आज राजगुरू नगर मध्ये धडक दिली। धुवली वांझरे पंचक्रोशीतील भीषण पाणी टंचाई आणि कळमुडी धरणाच्या पाण्याचे होणारे अन्यायकारक वाटप या विरोधात पुकारलेल्या या जन आक्रोश मोर्चाची सांगता तहसीलदारांना निवेदन देऊन करण्यात आली। आरपारची लढाई सुरू। 1972 पेक्षाही भयानक दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या पश्चिम भागातील ग्रामस्थांनी आता आरपारची लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे। बुधवारी सकाळी 11 वाजता हुतात्मा राजगुरूंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात झाली। मार्केट कमिटी जवळील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून निघालेला हा विशाल मोर्चा जुना मोटर स्टँड आणि वाडा रोडवरून घोषणाबाजी करत तहसीलदार कचेरीवर धडकला। तहसीलदारांकडे मांडल्या प्रमुख मागण्या। शिष्टमंडळाने तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन दिले। यात खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत। बुडीत बंधारे। चासकमान धरणाच्या पश्चिम भागात तातडीनं बुडीत बंधारे बांधावेत। कळमुडीचा पाणी हक्क। कळमुडी धरणाचे पाणी आंबेगावला देण्यापूर्वी खेडमधील स्थानिक आदिवासी गावांना मिळावे। जलजीवन मिशनची चौकशी। 20 ते 25 कोटी रुपये खर्चूनही योजना बंद असल्याने या अपयशाची चौकशी व्हावी। रोजगार आणि शेती। पाण्याचा स्रोत नसल्याने शेती आणि तरुणांच्या हाताला काम नसल्याने शासनाने ठोस धोरण राबवावे। लोकशक्तीचा जागर। या मोर्चात धुवली, वांझळे, शिरगाव, मंदोशी, मोरोशी, धामणगाव, एकलहरे, नायफर, डेहणे, शेंदुर्ली, खरोशी, आव्हाट आणि टोकावडे या गावातील आबालवृद्ध, महिला आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। प्रशासनाचे आश्वासन। तहसीलदारांनी निवेदन स्वीकारून ग्रामस्थांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले आहे। मात्र जोपर्यंत पाण्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील असा इशारा समस्त ग्रामस्थ धुवली/वांझळे पंचक्रोशीच्या वतीने देण्यात आला आहे। अत्यंत शांततामय आणि कायदेशीर मार्गाने पार पडलेल्या या मोर्चाने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले। पासून पलीकडल्या भागात नदीमध्ये आम्हाला मयत झालं, दशक्रिया झाली तर टँकर उभा करावा लागतो। नाव्याला पाणी केसरला लावायला नसतंय। पुढारी येतात, आमचं ऐकून घेतात, मतं मिळेपर्यंत सगळे गोड बोलतात। आम्हाला कुणालाही दोष द्यायचा नाही, पण याच्यामध्ये शासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधी यांची एकमेकावरती टोलवाटोलवी चालू आहे। याच्यातून कुठेतरी त्यांनी मार्ग काढावा, नाहीतर काही दिवसात पुढची पिढी याच्यामध्ये जनक्षोभ उसळू शकतो। आम्ही वारंवार सरकारला हे निदर्शनास आणून देतोय आणि आतापर्यंत जे काय चाललंय ते सगळे शांततेने चाललेले। प्रत्येक आंदोलन आम्ही रितसर परवानग्या घेऊन शासकीय नीती नियम पाळून ते करत आहोत। आज एवढ्या उन्हातानामध्ये सणासुदीचे दिवस, यात्रांचा हंगाम आहे। आमच्या माता भगिनी एवढ्या प्रत्येक गावातील 4-2 पुरुष मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेत। याच्या मागची तुम्ही जरा पोटतिडक जरा लक्षात घ्या ना, आमचं एवढंच म्हणणं आहे। आणि कुठं नैसर्गिक पाऊस इतका पडतोय की आमची शेती अलीकडे पलीकडे असल्यामुळं, पाणी असल्यामुळं ती शेती करता येत नाही। आणि आता पाणी खाली गेल्यामुळं शेती असून आमचा कितीतरी तरुण वर्ग सरकारी नोकरी तर लागूच शकत नाही। तुमची जे धोरणं इतकी निर्मळ आहेत त्यामुळं शेतीशिवाय पर्याय नाही। आम्हाला उत्पन्नाचं, उपजीविकेचं दुसरं साधन नाही। आणि जर पाणी नसेल, पिण्यालाच पाणी नाही तर शेतीला तुम्ही कुठून देणार? त्याच्यासाठी आमची पोटतिडकीनं ही विनंती आहे का पोटबंधारे होणं ही काळाची गरज आहे आणि ते झालेच पाहिजेत, ते व्हावेत। ही आता आमची ही आज मागणी इथं आहे, पण इथून पुढची मागणी आम्ही प्राणांतिक उपोषणाने त्याची सुरुवात करू। आता जिल्हा परिषद सदस्य साहेब आलेले आहेत, तर त्यांच्याकडे आपण आलेलो आहोत। साहेब नमस्कार। नमस्कार।
खऱ्या अर्थानं वाडावा शहरी जिल्हा परिषद गटाचा जर विचार केला तर वाडावा शहरी जिल्हा परिषद गटामध्ये कळमुडीचं बॅकवॉटर असेल आणि चासकामनचं बॅकवॉटर असेल. निश्चित जर धरणं बांधली, जमिनी आमच्या गेलेल्या आहेत. आज परिस्थिती जर पाहिली तर खरोशीपासनं वरती पाण्याचा साठा डायरेक्ट दुर्मिळ झालेला आहे. वरच्या लोकांना पाण्याचे प्रश्न आता मोठ्या प्रमाणात भेडसावणार आहेत. निश्चित येत्या काळामध्ये जेव्हा पाऊस आपल्याकडे भरपूर पडतो तेव्हा पाबे असेल, वांजळे असेल, वरचा भिवगाव असेल, बोरगिरी असेल, या ठिकाणी आपण बंधारे बांधलेले आहेत. पण एक प्रशासनाची निष्क्रियता म्हणा तुम्ही, त्या पाऊस संपल्यानंतर त्याचे जे ढापे बसवायचं काम होतं ते प्रॉपर पद्धतीने झालेलं नाही. त्यामुळे आता सध्या आपल्याकडे पाण्याचं दुर्विष्ण आहे. शेतीसाठी नाही तर पिण्यासाठी सुद्धा पाणी आता अवेलेबल नाही आहे. निश्चित शासनाला मला विनंती करायची आहे की आपण जेव्हा आमच्या जमिनी जातात आहे धरणामध्ये किंवा पाण्याच्या बॅकवॉटरमध्ये आमच्या जमिनी जातात तर निश्चित पहिल्यांदा प्रश्न आमचे सुटले पाहिजेत. आम्हाला पाणी समोर दिसतंय, म्हणजे डोंगरावर आम्हाला पाणी दिसतंय, पण आमच्यापर्यंत पाणी अजूनही प्यायला नाही. आमच्याकडे आत्ता देखील टँकरनी पाणी पुरवठा करावा लागतो. निश्चित येत्या काळामध्ये हे प्रश्न पहिले सुटले पाहिजेत. नंतर मग तुमचं कळमुडीचं पाणी असेल किंवा चासकामनचं पाणी तुम्हाला कुठं न्यायचं असेल तिकडे तुम्ही नेऊ शकता. पण जर आमचे प्रश्न मार्गी लागत नसतील तर त्या निश्चित ते पाणी आम्ही जाऊ देणार नाहीये. आणि बुडीत बंधाऱ्यांचा जो विषय गेले आपण सगळेजण म्हणतोय की बुडीत बंधारे झाले पाहिजेत. निश्चित याच्यानंतरच्या काळामध्ये ग्रामस्थांचा असा विषय आहे की पाणीच आपण खाली सोडायचं नाही धरणापासून. जर आमच्या बुडीत बंधाऱ्यांचा प्रश्न जर मार्गी लागत नसेल निश्चित यासाठी जो पाठपुरावा करावा लागणार आहे तो समजा विद्यमान आमदार असतील, माजी आमदार असतील, शासन दरबारी जिथं आम्हाला प्रयत्न करायला लागतील तिथं आम्ही करू. पण निश्चित येत्या काळामध्ये ते बुडीत बंधारे झालेच पाहिजे अशी पहिली मागणी आमची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला पाणी कुठं वळवायचं किंवा कुठं न्यायचं तो विषय आहे. त्या आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि वरती जर पाहिलं तर डेहण्यापर्यंतचं पाणी पूर्ण संपलेलं आहे. शासनाने त्याच्याकडे गांभीर्याने दखल घ्यावी, अन्यथा याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा सर्व ग्रामस्थांतर्फे आपल्याला इशारा देतो. शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, बुडीत बंधारे, बुडीत बंधारे. इतरही कोणते असतील सगळेच जण त्या इथं समोर या, समोर. या टेबलच्या पुढे या, म्हणजे मागच्या मागे उभं राहतील. या ना सगळे. इन्व्हर्टर